आज आपण सगळे एकत्र कशासाठी जमलो माहिती आहे तुम्हाला? आज आपल्या हास्य परिवाराचा आपण मार्च महिन्यातील सामूहिक वाढदिवस साजरा करणार आहोत. त्या प्रसंगी आपण सगळे एकत्र आलो आहोत. मी श्रीमान धारशी आणि माझ्या बरोबर कुठे गेला हा शिंच्या भाऊ? सामूहिक वाढदिवसाचं सूत्रसंचालन करणार आहोत. काय आवडलं का? आजच्या दिवसापुरता मी याचा मास्तर हो. अरे बाबा, आपण सुरुवातीला आपल्या मुख्याध्यापिकांना बोलवू. मुख्याध्यापिका अहो त्या ज्या नृत्यांकनात आहे, त्याच्यानंतर वक्तृत्वामध्ये सुकारांगत आहे, त्यांना बोलवा ना. विनाताई भोसले. अच्छा, विनाताई भोसले का? या 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 अध्यक्ष आले जरा टाळ्या वाजवा की. अरे हो, आपले सरपंचांना बोलवा. मुख्याध्यापिका झाल्या, सरपंच कुठं आणले? हेच आहेत ना आजचे सरपंच. कोण आहे? अहो हे सरपंच कोण? बोला ना. ते नेहमी चोपडीत बघून बोलत असतात. अच्छा अच्छा अच्छा, चोपडीत डोकं घालून बसतात ते. त्याला बोलवायचं का? त्यांना बोलवा. अध्यक्ष बसले. आपण गणेश वंदना सुरू करतो. गणेश वंदना सुरू करायचे. गावात नाही आहोत आपण, आमारामध्ये राहतो. त्याची कथा सुरू करावी. काय करायचं? गणेश वंदना सुरू करा. मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक जन्म. मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता. वॅल्यूम 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 या कॉर्नरचं बटन. वॅल्यूम या साईडचं बटन. Bye.
सुरू आहे इतक्या दणकून केली आहे की आता ओळख करून त्याची ही फक्त एक औपचारिकता आहे. दादा चोपडे यांना ओळखत नाही, त्यांनी हात वर करायला सांगितलं तर एकही हात वरती होणार नाही. चोपडे दादाची ओळख काय जणू हात वरती केला. चोपडे दादा हे सगळ्यांचे परिचय आहे. कवी मनाचा हा मनुष्य सकाळी 6 वाजता मंदिराजवळ RSSच्या क्लासला हजर असतो. 7:30ला इथे योगा करताना दिसतो. कुणाच्याही घरी सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम असला आणि कीर्तन असलं तर दणकून आवाज म्हणजे आमची चोपडे. कुठलाही कार्यक्रम आम्ही केला त्यात काय काय छान झालं हे आम्हाला बरेच जण लिहून पाठवतात किंवा सांगतात, पण काय काय चुका झाल्या हे ठामपणे सांगणारे म्हणजे आमचे चोपडे दादा. एखाद्या कार्यक्रमामध्ये चांगलं करणं कठीण नाही, त्यातल्या चुका शोधणं आणि त्या प्रखरतेने जाणून देणं हे कठीण कार्य ते करतात. वेळोवेळी आम्हाला ते मार्गदर्शन करतात, त्यामुळे पुढचा कार्यक्रम अजून चांगला होतो. त्यामुळे सगळ्यांसमक्ष मी चोपडेदाचे धन्यवाद करतो. पुढेही त्यांनी हा कार्यक्रम थोड्या कमी प्रमाणात पण करावा. चोपडे दादा सगळ्यांनी आपल्या वयोगटाच्या सगळ्यांनी स्ट्रगल करूनच पुढे आलेले आहेत. तसं यांनीही खूप स्ट्रगल केलं. आतापर्यंत यशस्वीरित्या एका तरी यांनी गाठली. काल यांनी सांगताना आपलं वय 17 सांगितलं होतं. त्या चोपडे दादा जिथे आपल्या रोडात एक कस्टर्ड आहे ज्यात बहुगुणी लोक राहतात, कस्टर्ड नंबर 7, त्या कस्टर्डमध्ये ते राहतात. कारण मी पण तिथे राहतो. सुनील पाटील चौधरी तिथे राहतात. हा आश्चर्य ते नवरत्नापैकी एक आहे. असे चोपडे दादा आपल्या मोठा मुलगा सून आणि नातूंना थोडं तिथे सुखाने राहतात. 31 त्यांनी कंप्लीट 70 कंप्लीट करून 31 आलेले आहे आणि पुढची 100 ती गाठतील त्याबद्दल काही शंका नाही. आता इतक्या छान कार्यक्रमात जास्त वेळ न आणता चोपडे दादांना पुढच्या वेळी शुभेच्छा देऊया. सगळ्या मान्यवरांना शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रम पुढे न्यावा असं धन्यवाद. खूप छान माहिती दिली आणि त्याच्याबद्दल काही माहिती होती माहिती लोकांना झाली. सगळ्यांना माहिती खूप बरं वाटलं. बरं मास्तर आता परिचय झाला, पाहुणे आले तर ते काय फुलं बिलं काही देतात ना ते नारळ नाही श्रीफळ नारळ पाहिजे. काही वर्ष आपल्याकडे असतील त्या श्रीफळ द्या नारळ बघा पुष्पवृक्ष काय ते देतात ते नक्की करतो. कुणाला बोलत आहे स्वागत करावं. शाळाची वेळ वाढदिवस सांगितलं ते काय करायचं. मार्च महिना आपला इलेक्ट्रिक इंग्रजी कॅलेंडरनुसार संपत आलेला आहे. परंतु या मार्च महिन्यात आपण बरेच प्रोग्राम सादर केले, बरेच कार्यक्रम केले. तुला माहितीये का भाऊ, 2 तारखेला आपण होळी साजरी केली. त्या होळीमध्ये प्रत्येकाने उत्साहाने भाग घेतला. आपले असे परिवार खूप उत्साही लोक आहेत, त्याच्यानुसार त्यांनी प्रत्येकाने हिरिरीने भाग घेतला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊ माहितीये का, या पुरणपोळ्या होळीत जाणार होत्या, त्या पुरणपोळ्या आपल्या लोकांनी एकत्र गोळा करून गरजू लोकांना दिल्या. हो, अरे बापरे, खूप चांगलं काम केलं. खूप छान. दुसऱ्या दिवशी परत रंगपंचमी खेळले, अगदी आनंदाने खेळले, एकमेकांवरती रंग त्यांनी उधळले. अहो इतके रंग उधळले की चेहरे देखील उठले येत नव्हते. इतके छान रंग खेळले, आनंदाने साजरा केला. नाचणे गाणे सगळं झालं. पुढे काय, होळी झाली, धुलीवंदन झाला, विसर्जन वाटले. आपल्या महाराजांना 6 तारखेला महाराजांचा जन्मोत्सव आणि सकाळीच आपल्या असे परिवारातले सर्व सदस्य या महिला कटून एक पुरुष मंडळी राजाच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं, त्याची पूजा अर्चा केली आणि त्यानंतर आपल्या याच महिलांनी राजांचा पाळणा गायला. काय हा हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. खूप छान वाटलं लोकांना.
सोमोज सर एक सुंदर भाषण दिलं आणि इतर पण वक्त्यांनी भाषणं दिली आणि त्या दिवशी सकाळी खूप छान प्रमाणे आपण राजाने वाढदिवस साजरा केला, जन्मोत्सव साजरा केला आणि संध्याकाळी पुन्हा एकदा संध्याकाळी 7 वाजता याच आपल्या महिलांनी पाळणा नृत्य सादर केलं. एकदा नाही तर वंशपूर दुसऱ्या वेळा पण केलं. खूप छान मजा आली. अरे या महिलांसाठी टाळ्या वाजवा. पुरुष मंडळी काय करू शकते? बरं वाटलं. त्यानंतर गाणी झाली, पोवाडे झाले, काही छोट्या या नाती वाघांची नात आणखी पण काही नात या नात मुलींनी खूप सुंदर डान्स सादर केलं आणि रसिकाने डान्स सादर केलं आणि आपल्या हास्य प्रकारातल्या काही कलाकारांनी गाणी खूप छान गाणी गायली. त्यात आवर्जून उल्लेख करायला वाटतं होतं म्हणजे आमचे मित्रमंडळी अनुबंधचे कलाकार त्यांनी खूप छान गायलं आणि लोक म्हणत होते अरे त्या ऑर्केस्ट्रा आणलं काय. अशा प्रकारे महाराजांचा जन्मोत्सव त्यांनी खूप जोरात साजरा केला आणि साजरा करतोय. एक दिवस नाही मध्ये गेला तर 8 तारखेला पुन्हा जागतिक महिला दिन. या दिवसाच्या रणरागिणी त्याशी नटून थटून मस्त पैकी त्या आल्या होत्या. हॉल दिला होता. पाहुणे म्हणून पोलीस ऑफिसर्स होत्या आणि तो प्रोग्राम खूप छान झाला. त्याचा होता ना की हास्य परिवार जिथे आहे तिथे काहीच कमी नसते. सगळ्या गोष्टी सगळ्या फील्ड मध्ये हास्य परिवार तिथे पाहिजे तर हास्य परिवार. काही प्रोग्राम असो हास्य परिवार असा आपला हास्य परिवार आणि त्यांची महिला दिवस महिलांचे हक्क हे त्याच्याबद्दल बरेचशा बद्दल बोलले गेले. प्रमुख पाहुणे चांगलं भाषण केलं, चांगले मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे तो महिला दिवसही साजरा केला आपल्या हास्य परिवार. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण तुम्ही 19 तारखेला विसरला. 19 तारखेला आपण गुढीपाडवा साजरा केला होता. त्यावेळेला सर्व लोक हास्य परिवारातले आपण सगळे पेटे बांधून शोभायात्रा काढली. सगळ्यांनी हिरिरीने भाग घेतला. सगळे आनंदाने आणि उत्साहाने होते. प्रत्येकाने आपापल्या घरी गुढी बांधल्या आणि नववर्षाचं स्वागत केलं. फार सुंदर प्रसंग होता. हो तुम्ही सकाळी केलं म्हणा, संध्याकाळी पुन्हा एकदा डान्स कॉम्पिटिशन होतं आणि डान्स कॉम्पिटिशन मध्ये आपल्या आम्हालामधले बऱ्याचशा मुलांनी, छोट्या मुलांनी, मोठ्या मुलांनी वयोगटाप्रमाणे डान्स केलं. परंतु ते तर होतच, परंतु आपल्या पुन्हा या महिलांनी एक नवीन नृत्य सादर केलं आणि ते एवढं सुंदर झालं की दादानी 2100 रुपये प्राइस देऊन टाकलं. खरं ते 2100 रुपयाचं काय करायचं ते सांगा मला पुरुष मंडळी. पार्टी हरकत नाही. 2100 रुपये पारितोषिक असतो आणि पारितोषिकाला मोल नाही. 2100, 21,000, 2 लाख, 10,000 किंवा 21 लाख प्राइस. पण प्राइस मिळालं खूप छान वाटलं. आता नृत्य चांगलं होतंय. आता आपल्या महिला खूप छान नाचतायत. सगळीकडे त्यांचा बोलबाला सुरू झालेला आहे. असा हास्य परिवार मजा येते. असंच असायला पाहिजे. आणि हे होता वाईकरची रात्री पुन्हा वाटतं त्याशी डान्स केलं. थोडंसं पाहिलं मी, थोडा तिकडे गेलो होतो आणि त्यानंतर या प्रोग्रामाची सांगता रामदास वाईकरांच्या गीत रामायण रामप्रभू ऐकली कुशल राम सुंदर खूप छान झालं. असा त्या दिवसाचा गुढीपाडव्याचा प्रोग्राम झाला. 20 तारखेला आपण स्वामी समर्थांचा जन्मप्रकट दिन साजरा केला. त्या दिवशी आज्ञाविषयी थकलेले लोक देखील शेवटपर्यंत सेवा करत होते. आपल्या लोकांचा खास स्टॅमिना आहे. हो मस्त छान वाटलं, प्रसन्न वाटलं. वेगवेगळे कपडे आणि महिलांचे रूपच पडलं होतं. एक वन पीस आणि दुपारी त्यांनी ते केलं. मस्तपैकी स्विमिंग केले, मजा केली, गाण्यावर नाचले, धमाल केले, रेन डान्स केलं. रेन डान्सचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले. खूप मजा केली आणि दुपारनंतर मग आपलं पुन्हा नेहमीचं सांस्कृतिक कार्यक्रम होईल छान झालं. सगळ्यांनी नंतर शेवट एंड जो आहे मस्तपैकी नाचून केला. सगळे नाचत होते, सगळ्यांनी एन्जॉय केलं. अशी पिकनिक आणि मस्त झाली. हा असा मार्च महिना आपला अगदी आनंदात सण उत्सव आणि पिकनिक
धमालच धमाल असा मध्ये आहे शूटिंग हास्यमध्ये. 26 तारखेला परत रामनवमी होती. श्रीराम हो जय हो राम म्हणून जय जय. येतोच का अरिस्टो आपल्या बाजूचा मी रामनवमीबद्दल बोलतोय. त्या दिवशी दुपारी रामाचा जन्म झाला, जन्मोत्सव साजरा केला आणि रामनवमीबद्दल बरेचसे ते मंदिराजवळ खूप प्रोग्राम चालू होते. आपल्याकडे बरेचसे भाविक सगळे आपण इकडे पण आहोत तिकडे पण आहोत, म्हणजे मजा करण्यासाठी पण आणि देवधर्मासाठी पण. आणि त्या दिवशी रामनवमीचा उत्सव खूप छान साजरा केला. असा हा मार्च महिना गेला आणि आज पुन्हा 29 तारीख उजाडली. जो महिन्याचा शेवटचा रविवार असतो आणि तो आपला एक आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी आपण मस्तपैकी कॉमन बर्थडे सामूहिक वाढदिवस साजरा करतो आणि तो आज आपण साजरा करतोय. मास्तर, मला वाटते मार्च महिन्याची सगळी माहिती तुमची देऊन झालेली आहे. देऊन झाली असेल तर आता सत्कार मूर्ती बसलेले आहेत बरेचसे. त्यापैकी सत्कार करण्यासाठी सुरुवात करू शकतो आपण, करायचं का? तर आपण सर्वात पहिले सत्कार मूर्ती आहेत आपल्या प्रीती लालवानी. प्रीती लालवानी यांचा जन्म 2 मार्च रोजी झाला. त्यांचं वय त्या नेहमी हसत खेळत असतात, असत हसत मुक्त असतात. त्यांचा एक मुलगा दुबईमध्ये राहतो म्हणून त्या कधी दुबई कधी आम्हाला असे असतात. त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांचे मित्रमंडळी मैत्रिणी यांनी पुढे यावं. चालू कर. मित्रमंडळी यावेळी विनंती करतो. हा त्यांनी त्यांचं शाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. चालू कर. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. टाळ्यांमध्ये वाजवा. आणि त्यांच्याकडे आपण गाणं देतो. बघा, एन्जॉय करायचं असेल तर करा. कोणती गाणीही देतात, संस्कारही देतात. अरे मला त्यांना सगळ्या गोष्टींची आवड आहे. क्रिकेट सुद्धा व्यवस्थित खेळतात, छान खेळतात. मला सारखं एका हाताने कॅच पकडतात होते. थोडी तिकडे त्यांच्यासाठी तिकडे घ्या. त्यांच्या मित्रांना विनंती करतो की पुढे यावं आणि त्यांचा सत्कार करावा. गाणी
सगळ्यांनी या. कार्यक्रमात भाग घेतात, भजन कीर्तन करतात आणि त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्यांचा सत्कार करायला त्यांच्या मित्रमैत्रिणी पुढे यावं. त्याच्यासाठी मी गाणे घेतोय. पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे मी विनंती करतो विनंती भोसले यांना आणि ओंकार वाघमारे यांनी 20 मार्चला त्यांचा वाढदिवस साजरा केला. हे 70 वर्षाचे आहे. कार्यक्रमात नेहमी सहभागी असतात.
पुढे पुढे जा. त्यांच्या मित्रमंडळी आणि यांनी पुढे यावं आणि त्यांचा सत्कार करावा. मी मनोहर कडक आणि डोईफोडे सरांना विनंती करतो की त्यांनी शाळेत श्रीफळ द्यावं. श्रीफळ आहे कुठे? ओके. तो मुलगा आहे का? नातेवाईक पण असतील तर यापुढे पुढे या, पुढे. सुनो 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 मग काय झालं? चल साम रे साम ओला गो ओला ऐका हो ऐका दुसरी कुठे सवे पापे अरे रास्ता रास्ता देखो आँख मेरे लगी है पास मेरी खड़ी है रास्ता रास्ता देखो आँख मेरी लड़ी है किसे लड़ी है वो पास मेरी लड़ी है. ये जानती है जब से ये मरती है. सुनो सुनो ए भाई नो ए मगनल ए जंगल आई का हो आई का आई का हो आई का ए जंगल सिंह सीधी मेरे पापे ओके थँक्यू. यानंतर वाढदिवस आहे शांती भविष्य मॅडम. हॅलो. शांती वाणिशाली यांनी 28 मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या 68 वर्षाच्या आहेत. आदरयुक्त शांत स्वभाव हास्य गुणांच्या सगळ्या कार्यक्रमात विधिवत भाग घेत असतात. त्यांचा मुलगा किशोर यांनी पुढे त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या पेट्रोल आपण बोलवतोय पुढे. त्याच्यासाठी खास संतोषी माँ अपनी संतोषी माँ अपनी संतोषी माँ चल में भी 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 चल माँ अपनी संतोषी माँ अपनी संतोषी माँ चार देऊन दे.
निकाल करे पल में निहाल करे दुख का निकाल करे दुख कमाल करे माँ अपनी संतोषी माँ अपनी संतोषी माँ संतोषी माँ अपनी संतोषी माँ मी विनंती करतो पंकज पाटील सरांना आणि विनयताईंना दिलं 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 मॅडम शांत स्वभावाचे आहेत त्या फार कमी बोलतात त्यांच्या मित्रमैत्रिणी आहे हसरा चेहरा बोलतात पण बोलायला काही ऐकत नाही मी अल्प काळात केल्या मी विनंती करतो आम्हाला माहिती नाही हो माझ्याशी बोलत नाही त्यांच्यासाठी आपण दादाची टेबल करून काढा घेऊया त्यांच्यासाठी काढा मस्तपैकी आवाज मॅच होत नाही गाडी यानंतर मसूदी तर आपलं ते ओंकार सर आलेले आहेत. ओंकार सरांना घाई आहे. ओंकार सर या प्लीज. ओंकार सरांचा सत्कार मी नाव नाही घेतलं त्यांचं चूक काढून दाखवून घेतलं. एवढं मोठं आणलंय व्हिडिओ नाही त्याच्यात.
नमस्कार मित्रांनो, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि माझ्या प्रिय मित्रांनो व बंधू भगिनींनो, आज आपल्या प्रियजनांचा कॉमन बर्थडे असल्यामुळे या आनंदाच्या क्षणी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा व विशेषतः कार्यकारी कमिटीचा खूप खूप आभारी आहे. आजच्या बर्थडे बॉईज व बर्थडे गर्ल्स यांचं प्रेमळ व्यक्तिमत्व व कामाप्रती असलेली निष्ठा हे सर्वांसाठीच कौतुकास्पद आहे. कठीण प्रसंगातही हसत राहण्याची आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती हास्य परिवाराच्या सभासदांमध्ये आहे. आजचा आपला हास्य परिवाराच्या बर्थडे सदस्यांचा आपण सामुदायिक मासिक वाढदिवस साजरा करतो तेव्हा तो फक्त एका व्यक्तीचा वाढदिवस राहत नाही, तर तो आपल्या सर्वांच्या आपुलकीचा आणि मैत्रीचा उत्सव बनतो. मित्रांनो, वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नव्हे, सेलिब्रेशन करणे नव्हे, तर मागील वर्षातील चांगल्या आठवणींची उजळणी करून नवीन वर्षात अधिक काय चांगले करता येईल याचा संकल्प करणे म्हणजेच वाढदिवस होय. यापुढील तुमचे आयुष्य हास्याने जगा. तुम्ही पसरवलेला सर्व आनंद तुम्हाला 100 पटीने द्विगुणित होऊन मिळो हीच अपेक्षा. वाढदिवसाला मेणबत्त्या मोजू नका, तर तुम्ही त्यांचा प्रकाश पहा. तुमची वर्षे मोजू नका, तर तुम्ही जगलेले आयुष्य अजून अधिक सुंदर कसे जगता येईल याचा विचार करा. भूतकाळ विसरा, तो तर निघून गेलेला आहे. भविष्याचा विचार करू नका, भविष्यकाळ अजून आलेला नाही. म्हणून वर्तमानात जगा. कारण ती एक परमेश्वराने दिलेली आपल्याला बोनस रूपी देणगी आहे. प्रत्येक वर्षी 365 दिवसानंतर येणारा वाढदिवस हा एक आपल्या जीवनाची नवी सुरुवात आहे असं समजून त्याला धैर्य, क्षमता व आत्मविश्वासाने सामोरे जा. कारण हिरे सुद्धा असेच घडतात. म्हणून आजच्या दिवसापासून आनंदी व उत्साही राहून हसतमुख राहा. तुमचा जन्म हा प्रेरणा देण्यासाठी व चैतन्य वाटण्यासाठी झाला आहे हे विसरू नका. या सुवर्ण क्षणी सुखाच्या रंगात पुन्हा सर्वांची मने न्हावून निघोन स्वप्न जे पाहिले तुम्ही ते या वर्षात पूर्ण होवो. अजूनही तुमची उंची शिखरावर अजूनही तुम्ही उंच शिखरावर पोचा, पण जमिनीशी नातं मात्र कायम ठेवा. उदंड आयुष्य लाभो तुम्हास ही सदिच्छा आणि आजच्या वाढदिवसाच्या माझ्याकडून भरभरून हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारे हे आपल्या हास्य परिवाराचे सेवा कार्य सतत सुरू राहो आणि आपला हा लोढा मराठी सर्वात मोठा हास्य परिवार असाच वृद्धिंगत होत राहून सर्वांवर प्रेम व आपुलकीची भावना जपत राहो या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. त्यांनी एवढं छान मार्गदर्शन केलं ते म्हणजे चोपडे न बघताही केलं हरकत नाही, पण खूप छान केलं. आणि एवढ्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन चोपडे सर करतील वाटलं नव्हतं, पण त्यांनी खूप छान सांगितलं. खूप छान आवडलं. खूप छान बोलले. आज प्रमुख पाहुण्याच्या जागेवर त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं हे खूप सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना उदंड आयुष्य, तुम्ही तुमचे काही स्वप्न राहिले असतील ते पण पूर्ण होत. खूप छान बोलले. असंच बोलत राहा, असंच वागत राहा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी वागा. आपण पण तेवढं पुढे
गाठू शकतो. एक गोष्ट दादा सांगावीशी वाटते की 66वा वाढदिवस साजरा केलेला नाथा आढाव सहकुटुंब 17 दिवस नर्मदा परिक्रमेला 1 तारखेला निघतायत. त्याच्यासाठी आपल्या हास्य पोरांना शुभेच्छा. या वयात सुद्धा नर्मदा परिक्रमा 17 दिवस करणार आहेत ते तुम्ही मस्त जा, नर्मदा परिक्रमा पूर्ण करा. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. थँक्यू. Whether we are well or whether we are ill, We are if we well. are well, nothing to worry about it. हा नंतर देतो बिल. If we are ill, there are only 2 things to worry about it. We wish to Whether you will stay at home ते बिल. or you will be hospitalized. If you are staying home, nothing to worry about it. But if you are hospitalized, there are 2 things to worry about it. Whether you will be in general ward or you will be in ICU. If you are in general ward, nothing to worry about it because you will go home safely. But if you are in ICU, there are only 2 things to worry about it. Whether you will survive or you will die. Whether you will survive or you will die. If you are going to survive, nothing to worry about it. But if you die, then there are 2 things to worry about it. Whether you will go in hell or you will go in heaven. If you are going to heaven, nothing to worry about it. But if you go to hell, nothing to worry about it because we all will stay back there also. हा माझा वांगेकर हा मास्तर आहे. मास्तर बसलेले आहेत. राग नका मला. हरकत नाही. एक मजेचा भाग. नमस्कार सगळ्यांना. पहिले तर सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि 2च शब्द बोलेल. कळत नकळत आमच्याकडनं किंवा माझ्या टीमकडनं काही तुम्हाला सपोर्ट नाही मिळाला किंवा उशिरा मिळाला त्यासाठी माफी मागतो. आणि दुसरी गोष्ट अशी की यापुढेही तुमचे काही सजेशन्स असतील, काही आपल्याला नवीन काही चालू करायचं असेल तर प्लीज आम्हाला कळवा. त्या गोष्टी आम्ही वरपर्यंत नेऊन ते इम्प्लिमेंट करायचे प्रयत्न नक्की करू. आणि धन्यवाद. आज एवढा तुम्ही मला आदर दिला, मला बरं वाटलं. यानंतर आता आपल्या मुख्याध्यापिका मॅडम या आजच्या सभेच्या अध्यक्षा यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं विचार मांडावं, आपल्याला मार्गदर्शन करावं. या आम्हाला यावेळी शिकवाव्या मुख्याध्यापिका मॅडम. मार्गदर्शन करा. नमस्कार मंडळी. आजच्या या सुंदर कॉमन बर्थडेच्या कार्यक्रमाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आज ज्यांचे बर्थडे आहे त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. जीवेत शरदा शरण. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ विचारे आणि आळशी सर यांनी उत्कृष्टतेने पार पाडले. मार्च महिना म्हणजे फायनान्शियल इयर एंडिंग. सर्व कार्यालयात कामाची गडबड, टार्गेट पूर्ण करणं वगैरे असतं. तसेच आपला हा मार्च महिना काही गडबडीत आनंदात उल्हासात मस्त गेला. कधी सुरू झाला कधी संपला हे कळलंच नाही. सर्वप्रथम 3 मार्च आपण होळी, नंतर रंगपंचमी मोठ्या उत्साहात पार पाडली. नंतर 6 मार्च शिवजयंती उत्सव आनंदात साजरा शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला. शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष करत आपली रॅली पॅव्हिलियनकडे गेली. छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून जय जयकार करत पाळणा व आरती होती. नंतर शिवगर्जना, गाणी, शिवरायांबद्दल वक्तव्य असे अनेक कार्यक्रम आपल्या सदस्यांनी साजरे करून कार्यक्रमात रंगत आणले. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन गाणी, नृत्य, पोवाडे असा रंगारंग कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जो दुर्वा पाळणार. या नृत्यात जवळपास 26 महिला होत्या आणि त्यातील 3-4 जणी तर जवळ
केलेल्या होत्या. सर्वात सुंदर आपल्या जिजाऊनी खूप छान सादरीकरण केले. बाल शिवाजी घेऊन नृत्य सादर केले. होईल सादरीकरण केले. बाल शिवाजी घेऊन नृत्य सादर केले. काही जणींना कॉन्फिडन्स नव्हता आपण नृत्य करू शकतो का, पण त्या सर्वांनी उत्तम प्रकारे नृत्य सादर केले. त्याचा सर्वांना खूप कौतुक वाटलं. लहान लहान मुलींनी उत्तम नृत्य केले. सर्वांनी मिळून केलेल्या मेहनतीचे ते फळ होतं. 8 मार्चचा महिला दिन खूप सुंदररित्या साजरा झाला. कापूरवाडी पोलीस स्टेशन मधून बरेच पदाधिकारी महिला निरीक्षक आल्या होत्या. त्यांची भाषणे खूप सुंदर माहिती देणाऱ्या होत्या. हास्य परिवारातील 2 सदस्य यांनी, वर्णिस मॅडम आणि काळेसर यांनी त्या दिवशी आपल्याला सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी हास्य परिवारातील काही महिलांनी ऑडिटोरियममध्ये बाईपण भारी देवा हा डान्स केला. 1 दिवसाची प्रॅक्टिस, तेही 2 तासात डान्स होतो. अनेक मान्यवरांच्या समोर नृत्य करायला मिळालं. त्यानंतर 19 मार्चला पेटे बांधून पारंपरिक वेशात हास्य परिवाराची रॅली निघाली. लोढा अंधारात हास्य परिवार नेहमी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. आपण गेल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात रंग येतच नाही. असा हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा अत्यंत सर्व उत्साहात साजरा झाला. त्या दिवशी पुरुष भजन मंडळींनी सर्वांना चहा नाश्ता दिला. त्यांचे धन्यवाद. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा हास्य परिवाराच्या महिलांनी माऊली माऊली हे नृत्य दादांसमोर म्हणजे नगरसेवक संजय मोदी यांच्यासमोर सादर करून त्यांची तसेच लोढातील सर्वांची वाहवा मिळवली. तसेच दादांनी या नृत्याला 2100 रुपये ते पारितोषिक दिले. 20 मार्चला स्वामी समर्थ प्रकटीनेही अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला. हास्य परिवारातील बऱ्याच जणांनी तन मन धन लावून हा कार्यक्रम यशस्वी केला. सर्वांना महाप्रसाद अर्पण केला. पादुकांचे दर्शनही झालं. 25 मार्चला 20व्या रिसॉर्टची पिकनिक सर्वांनी एन्जॉय केली. आयोजकांचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी खूप सहकार्य केले. आणि शेवटी जाता जाता सर्वत्र आनंदी असताना एक दुर्घट घटना घडली. 22 तारीख आपल्या ज्येष्ठ सदस्य पद्माताई कांदेरे यांना देवाज्ञा झाली. ईश्वर हुतात्म्या सद्गती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. थोडं सांगायचं आता सध्या जागतिक परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे. हॉर्मोन वाहिनी बंद होण्यामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा धोका वाढला आहे. विविध संघर्ष जसे की इराणमधील युद्ध आणि रशिया युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे आणि सार्वजनिक सुविधांवरील दबाव वाढतोय. युद्धामुळे आर्थिक अस्थिरता वाढते. त्यामुळे ऊर्जा, अन्न आणि इतर प्रमुख वस्तूंच्या किमती वाढतात. कुटुंबांचे बजेट नीट नियोजन करावे. आपत्कालीन फंड तयार ठेवावा आणि सुरक्षिततेसाठी स्थानिक अधिकारी आणि बातम्या यांचं सतत अपडेट घेत राहावं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आणि आज संध्याकाळी 6 वाजता गणपती मंदिर येथे चेटीचांदचा कार्यक्रम आहे. सर्वांना अगत्याचे आमंत्रण आहे. सर्वांनी जरूर यावे. थँक्यू थँक्यू. खूप छान अध्यक्ष भाषण खूप छान झालं. त्यांच्याकडे एका जोरदार टाळ्या पण लावल्या त्यांना फ्री केलेला आहे. आणि ह्याचा पाठपुरावा आपल्या हास्य परिवारातल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हास्य परिवारातल्या माणसाने लोकांनी केला आणि त्याला यश आलं. आणि लोढावारांनी ही बस 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत सर्वांसाठी फ्री. फक्त रेल्वे ऍप असलेला तुमचा आयडी तुमच्याकडे पाहिजे. तेवढं मात्र लक्षात ठेवा. पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही किती वेळ प्रवास करू शकताय अशी आहे. केक कटिंगसाठी सर्व उत्सवांना विनंती करेन की त्यांनी यावं. आपण केक कटिंग करून घेऊया. या उठा. बार बार दिन ये आए, बार बार
विनंती आहे प्रत्येकाला एक मिनिट प्रत्येकाला प्लीज, आपल्याकडे प्रथा नाही